नमस्कार. मला एका विद्यार्थ्याचा परवा फोन आला आणि तो विद्यार्थी सांगत होता, की "सर, मी भाषणाची तयारी करत आहे, पण मला बोलण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही." मित्रांनो, असं अनेकांना वाटतं, की आपल्याला व्यासपीठ मिळत नाही. पण हे खरं आहे का हो? याचा जरा तुम्ही शांततेने विचार केला ना, तर तुम्हाला त्याचं उत्तर आपोआपच मिळेल. कोण म्हणतं भाषणासाठी विचारपीठ नाही, व्यासपीठ नाही? जरा बारकाईनं तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं ना, तर अनेक विचारपीठं, अनेक व्यासपीठं तुम्हाला मोकळे आहेत. तुम्ही म्हणाल ते कसं काय? होय, याच प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो. भाषण कलेमध्ये सरावाला खूप महत्त्व आहे आणि जेवढं भाषण कलेमध्ये तुम्ही सराव कराल, तेवढं तुम्ही प्रगती करत असता. भाषण करण्यासाठी समोर प्रेक्षक असायला हवेत का? तर हो, असायला हवेत. पण तुम्हाला वाटेल की प्रेक्षक आणायचे कुठून? त्यांच्या घरी जाऊन तर आपण त्यांना म्हणू शकत नाही, की तुम्ही या, मी बोलतो. मित्रांनो पहा, तुमच्या आजूबाजूला अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. तुम्ही जर 10वी वर्गावरती गेलात आणि त्या वर्ग शिक्षकांना, त्या प्राचार्यांना विनंती केली, की "सर, मला विद्यार्थ्यांसाठी 5 मिनिटाचं प्रेरणादायी भाषण करायचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो, की मला 5 मिनिटाचं भाषण करू द्या." तुम्हाला काय वाटतं? ते प्राचार्य, ते वर्ग शिक्षक नाही म्हणतील? अजिबात नाही. आपला प्रॉब्लेम असा आहे, की आपण तिथपर्यंत जात नाही. दुसरं विचारपीठ तुम्हाला सांगतो. तालुक्याच्या ठिकाणी कायमच आंदोलनं असतात. तुम्ही त्या तालुक्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आंदोलन आहे, त्या ठिकाणी जाऊ शकता. जे कोणी उपोषणाला बसलेत, जे कोणी आंदोलन करण्यासाठी बसलेत, त्यांना तुम्ही सांगू शकता, "मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलोय." काय ते तुम्हाला नाही म्हणतील? खरं तर त्यांना सुद्धा पाठिंब्याची गरजच असते ना. त्या ठिकाणी तुम्हाला विचारपीठ मिळू शकतं, व्यासपीठ मिळू शकतं आणि त्या ठिकाणी तुम्ही भक्कमपणे भाषण करू शकता. तिसरा विचारपीठ आणि व्यासपीठ तुम्हाला सांगतो, की तुमच्या आजूबाजूला अनेक गव्हर्नमेंट हॉस्टेल असतील. त्या हॉस्टेलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथले जे काही वॉर्डन असतील त्यांना म्हणू शकता, की "सर, मला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची आहे. मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. कृपया मला 10-15 मिनिटं तुम्ही विचारपीठ द्याल का? बोलू द्याल का?" मित्रांनो, मी सुद्धा भाषणाची जी सुरुवात पहिल्यांदा केली ना, ती वसतिगृहापासूनच केली आणि आजही मी माझ्या भाषणाच्या सरावासाठी आणि विद्यार्थ्यांचं भलं व्हावं म्हणून अनेक वसतिगृहांमध्ये जात असतो. मला तरी आजपर्यंत कोणत्याच वसतिगृहातल्या प्रमुखाने बोलण्यापासून नाकारलेलं नाही. फक्त आपण तिथपर्यंत जात नाही. आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. नक्कीच आपल्याला विचारपीठ मिळेल आणि ज्यावेळेस या विचारपीठांचा वापर करून आपण सातत्यानं सराव करू, एक दिवस असा येईल, की आपण एक चांगले, उत्कृष्ट वक्ते झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अजूनही जर तुम्हाला वाटत असेल, की आपल्याला विचारपीठ आणि व्यासपीठ नाही, तर मित्रांनो, स्वतःमध्ये बदल करून तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला हवं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. आणि या चॅनलवरती नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण या YouTube चॅनलवरती आपण अशाच नवनवीन माहिती घेऊन येत असतो. धन्यवाद.